आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, गाजरचा हलवा। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। कमी वेळामध्ये गाजर न किसता गाजरचा हलवा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। बरेचशे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण गाजरचा हलवा बनवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहे गाजर आणि आता आपण गाजराला छिलणीने व्यवस्थित छिलून घ्यायचं। स्किन त्याची बाहेरची काढून घ्यायची गाजरची आणि अशा प्रकारे आपण सगळे गाजर छिलून घेतो आहे। गाजर जेव्हा निवडतो आपण विकत घेतो तेव्हा लाल रंगाचे गाजर घ्यायचे, म्हणजे गाजरचा हलव्याचा रंग एकदम छान येतो। बाहेरचा रंग त्याच्यात टाकायची गरज पडत नाही। आता आपण गाजर व्यवस्थित छिलून घेतले आणि दोन्ही साइडचे टोकं आपण काढून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे गाजर छिलून त्याचे दोन्ही टोकं काढून घेतोय आणि याचे आता आपण बारीक तुकडे करणार आहे। गाजराला आपण किसणार नाही आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे आपण करून घेतो आहे। खूप मोठे मोठे तुकडे आपण करणार नाही। बघू शकता या आकाराचे आपण आता सगळे गाजरचे तुकडे करून घेतो आहे। आता आपण सगळ्या गाजराचे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गाजरचे तुकडे टाकून घेतोय। मिक्सर चालू करायचं, थोडा वेळ फिरवायचं, काही सेकंद, पुन्हा बंद करायचं, चालू करायचं, फिरवायचं, बंद करायचं। अशा प्रकारे आपण जाडसर असं गाजर चे तुकडे करून घेतो आहे। बघू शकता कशा प्रकारे एकदम किसतो त्याच प्रकारचं टेक्स्चर येईल इथपर्यंतच फिरवायचं। पेस्ट करायची नाही आपल्याला गाजरची आणि अशा प्रकारे आपण जाडसर असं गाजरचे तुकडे करून घेतो आहे। बघू शकता आपण अर्धा किलो गाजराचे तुकडे करून घेतले आहे बारीक असे आणि गाजर वाटताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता आपण एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेतोय आपण आणि ते तूप आपलं आता गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जे बारीक तुकडे केलेलं गाजर आहे ते टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि गाजर 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे। महत्त्वाची टिप आहे, गाजर जेव्हा घेतो बाजारातनं तेव्हा मीडियम साईजचे गाजर घ्यायचे, एकदम मोठे किंवा एकदम लहान गाजर घ्यायचे नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाजरचा रंग डार्क कलरचे गाजर घ्यायचे, म्हणजे त्याचा रंग पण छान येतो हलव्याचा आणि त्याच्यात आर्टिफिशियल कलर टाकायची गरज पडत नाही। आणि गाजरमध्ये आपण तूप टाकून त्याला परतवतोय। तुपावर परतवल्याने त्याला तुपाचा छान सुगंध पण येतो आणि गाजरचा रंग पण छान खुलतो, अजून डार्क कलर होतो त्याचा आणि शिजतो पण लवकर। आणि त्यामुळे आपण तुपावर छान परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं गाजर मीडियम फ्लेमवर। आता 3 मिनिटं गाजर आपण व्यवस्थित परतवून घेतले आहे। गाजरचा रंग बघा किती छान खुलत चाललाय, अजून डार्क होत चाललेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण 1/3 कप साखर टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवर आता ह्याला आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतो आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखर आता विरघळायला लागलेली आहे। आपलं मिश्रण आता हळूहळू पातळ व्हायला लागलेलं आहे आणि साखरेच्या पाण्यामध्ये गाजरला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेतो आहे। कमी गॅसवर शिजवतोय आपण। 3 मिनिटं आपण गाजर साखर सोबत व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। त्याच्यात 1 टेबलस्पून साजूक तूप टाकत आहे। आधी 1 टेबलस्पून आपण टाकलेलं आहे आणि आता 2 टेबलस्पून टोटल तूप टाकून आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 कप दूध टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। 1 मिनिटपर्यंत आपण ह्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घेतो आहे। आता 1 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घेतल्यावर आपण अर्धा कप दूध टाकून घेतोय। टोटल आपण 1.5 कप दूध टाकून घेतलेलं आहे। आता याला कमी गॅसवर आपण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतोय। गाजरच्या हलव्याला दुधामुळे रिचनेस येतो, याला मध्ये मध्ये परतत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतं। 4 ते 5 मिनिटं आपण याला कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतोय। 4 मिनिटं झालेले आहे। आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, अजून त्याला 2 मिनिटं आपण आटवून घेतो आहे। आता गाजरचा हलवा आपला घट्ट व्हायला लागलेला आहे।
दूध टाकल्यापासून आपण टोटल 6 मिनिटं त्याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवर. आता त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकतोय. तुम्ही कुठलेही मिल्क पावडर टाकू शकता आणि त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि कमी गॅसवर 1 मिनिट त्याला शिजवून घेतो आहे. त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेतो आहे. आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला हवं ते ड्रायफ्रुट्स त्याच्यात टाकून घेऊ शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. वेलची पावडर हवी असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता या स्टेजवर. आणि आता गॅस बंद करतो आहे आणि आपण गाजरच्या हलव्याचं प्लेटिंग करून घेतो आहे. गाजरच्या हलव्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं वेलची पावडर आपण टाकून घेतो आहे आणि ड्रायफ्रुट्सनी त्याला गार्निश करत आहे. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे वापरू शकता. एकदम टेस्टी झटपट होणारा हा गाजरचा हलवा तुम्ही नक्की घरी बनवून बघा. सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.